म्हणजे सद्वर्तनी लोक आपल्या अवतीभोवती असतील. संत शोधत फिरायची गरज नाही. आपल्या अवतीभोवती असणारे जे सद्वर्तनी लोक आहेत, त्या सद्वर्तनी लोकांमध्ये राहायला काही हरकत नाही. दुसरा एक त्याचा भावार्थ असा लावायचा, जे आस्तिक आहे, जे भगवंत पांडुरंगाला मानतात, ज्यांचा हरिपाठावरती विश्वास आहे, ज्यांचा या वारकरी संप्रदायाच्या परंपरेवरती विश्वास आहे, किमान असल्या लोकांच्या सहवासात तरी राहा. आम्हाला सवय काय लागलेली आहे, माझ्या सर्व स्तरामध्ये ओळखी आहेत, तुमचं कुठं काम आहे ते सांगा, मी ते तिथलं काम करून देतो. अशा पद्धतीनं आपण आपल्या सर्व स्तरातल्या ओळखी ठेवतो, पण त्या ओळखी कामापुरत्या असाव्यात, त्यांचा संघ असू नये. आम्ही सुद्धा तशा ओळखी सगळ्या स्तरामधल्या ठेवलेल्या आहेत. का तर जोपर्यंत प्रपंच आहे तोपर्यंत आपली गाठ कुणाशी पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळं आपल्या पॉकेट्समध्ये सर्व प्रकारची माणसं आपल्यासोबत असावीत, पण ती कामापुरती असावीत. त्यानंतर मात्र एक भक्त म्हणून, एक साधक म्हणून, एक वारकरी म्हणून आपण काय केलं पाहिजे, की जे या संप्रदायाशी निगडीत आहेत अशा लोकांच्या संगतीमध्ये राहावे. अशा पद्धतीचा एक विचार मागच्या वेळेला झालेला आहे. आजचा जो अभंग आहे 10वा, तो आहे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विद्मुख तो नर पापिया, हरिविण धावया न पावे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे, नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. शेवटच्या ओळीमध्ये, शेवटच्या चरणामध्ये तुम्हा मला एक प्रसाद दिलेला आहे. तो काय आहे? प्रसाद आहे. प्रसाद केव्हा देतात? प्रसाद केव्हा देतात? आरती पूर्ण झाल्यानंतर, पूजा झाल्यानंतर, आरती पूर्ण झाल्यानंतर, धूपदीप झाल्यानंतर आपल्याला काय मिळतो? प्रसाद मिळतो. प्रसाद आणि इतर खाद्य यामध्ये काय फरक आहे? प्रसादाच्या पाठीमागे संस्कार असतात. प्रसादाच्या पाठीमागे संस्कार असतात आणि प्रसादोत्तर इतर खाणं जे असतं ते नुसतंच खाद्य असतं. म्हणून आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपल्याला सूचना काय आहे, की समोर अन्नाचं ताट आल्यानंतर त्याला काय करायचं आहे? प्रोक्षण म्हणजे पाण्यानं, आपल्या तीर्थानं काय करायचं आहे? त्याला ओवाळायचं आहे आणि ते प्रसाद म्हणून अगोदर त्याची पूजा करायची आणि मग प्रसाद म्हणून जी पूजा केलेलं जे अन्न आहे ते आपण ग्रहण करायचं. आता त्याच्या पुढची आतली गोष्ट, प्रसाद आपण कोणाला देतो? प्रसाद आपण कोणाला देतो? देवाला दाखवतो. आता मी जेव्हा भोजन करत असताना त्या ताटाभोवती त्याला चित्रावती घालून त्या ताटाभोवती पाणी फिरवतो आणि त्याला नमस्कार करतो, तेव्हा त्या अन्नाचं रूपांतर कशामध्ये होतं? प्रसादामध्ये होतं. आणि तो प्रसाद जेव्हा मी भक्षण करतो तेव्हा मी कोण आहे? मी कोण आहे? मी सुद्धा भगवंत रूप आहे असं आपण मानलं पाहिजे. पण आपण मानतो का? आपण का मानत नाही ते मागं आपण पाहिलेलं आहे. कारण असं आहे की आपण स्वतःला इतके कमी समजावत असतो की आपल्यातले दुर्गुण, आपल्यातल्या वाईट प्रवृत्ती, आपल्यातले वाईट विचार यामुळे आपल्याला स्वतःला आपण भगवंताचे अंश आहोत, इतके शुद्ध आहोत असं आपण मानायलाच तयार नाही. कृती मात्र आपण सगळ्या त्या पद्धतीनेच करतो. म्हणजे वदनी केवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता तुकाचे. मग पूर्ण ब्रह्म असलेलं अन्न मी ग्रहण करत असेल तर मी सुद्धा काय आहे? ब्रह्मच आहे. मी सुद्धा भगवंत रूपच आहे. अशा पद्धतीनं विचार केला तर आता पुढचा जो अभंग आहे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जे आपण तीर्थयात्रेला जातो म्हणून डॉक्टर काकाने खूप चांगला शब्द वापरलेला आहे, मी पंढरीची वारी करतो की मी पंढरीचा खेटा करतो? मी पंढरीची वारी करतो की मी पंढरीचा खेटा करतो? तर खेटा हा कसा केला जातो? तो नाईलाजानं केला जाणारी गोष्ट, करावी लागती म्हणून केली जाणारी गोष्ट, त्याला म्हणायचं खेटा, शिक्षा म्हणून केलेली गोष्ट. आणि वारी म्हणजेच काय? वारी या शब्दामधला मूळ शब्द आहे वर. वर म्हणजे काय? निवडणे.
मी स्वतःहून माळ घातलेली आहे आणि पंढरीची वारी मी निवडलेली आहे, मी ते स्वीकारलेलं आहे, मी ते पत्करलेलं आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा मी तीर्थयात्रेला जातो तेव्हा तीर्थयात्रेला मी शरीरानेच नुसता फिरत असेन तर आणि माझं चित्त त्या तीर्थयात्रेमधल्या भावभावनांकडे आणि भगवंताकडे किंवा देवदेवतांकडे नसेल तर माझी तीर्थयात्रा कशी होईल? तीर्थयात्रेची जे गाडी असते ना, ते गाडी घेऊन जाणारे जे ट्रॅव्हलर ड्रायव्हर्स असतात त्यांच्याशी तुम्ही कधीतरी बातचीत करा. हरिद्वारला जाताना किंवा आता एवढ्या लांबचं बोलण्यापेक्षा अष्टविनायकाला आपण तीर्थयात्रेला जातो किंवा 11 मारुतींना आपण तीर्थयात्रेला जातो. ते एखादी गाडी ठरवली जाते आणि गाडी ठरवल्यानंतर त्या ड्रायव्हर सांगतो तो म्हणतो मला सगळं माहिती आहे, चला चला चला. मग त्याच्याशी संवाद साधून पाहिला असता आपल्या लक्षात असं येईल की त्या ड्रायव्हरनी अष्टविनायकाची किंवा 11 मारुतीच्या कितीतरी लोकांना यात्रा घडवलेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत मी 25 वेळेला जाऊन आलोय, 30 वेळेला जाऊन आलोय, इतक्या वेळेला जाऊन आलोय. मग इतक्या वेळेला जाऊन आल्यानंतर त्या ट्रॅव्हल कंपनीच्या ड्रायव्हरला किती पुण्य लागायला पाहिजे? आम्ही एकदा नाही तर दोनदा जाणार, पण तो ट्रॅव्हल कंपनीचा ड्रायव्हर प्रत्येक वेळेलाच यात्रेकरूंना घेऊन जातो आणि घेऊन जाताना मनातल्या मनात म्हणत असतो, रोज बडे त्याला, रोज बडे त्याला. मग या भावनेनं तो जर असेल तर त्याला पुण्य लाभणार नाही. आणि मग आपण जर तीर्थयात्रेला जात असताना त्या ड्रायव्हरच्या भूमिकेतूनच जात असू, चला जाऊया आता. तीर्थयात्रेला बाहेर पडतानाच आधीच चर्चा असते, जेवायला कुठं थांबायचं, नाश्त्याला कुठं थांबायचं, अंघोळीची सोय कुठं आहे, झोपायची सोय कुठे व्यवस्थित होईल, तिथं अडचण नाही ना. आणि मग एवढ्या सगळ्या व्यवस्था झाल्यानंतर मग आता कसं झालं बघा, आधी पोटोबा मग विठोबामध्ये सगळं पुन्हा ॲडिशन वेगळी आली. आधी राहायची व्यवस्था, मग जेवण, मग नाश्ता, मग प्रवास व्यवस्थित होणे आणि मग राहिलेले 1-2% तीर्थक्षेत्रातल्या त्या महात्म्याचा विचार. या पद्धतीनं जर मी चिंतन करीत असेल तर मग काय होईल की माझं ते तीर्थाटन फक्त शरीरानं होईल. तीर्थयात्रा करीत असताना मग आपण काय करावं हे दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय की नामस्मरण करीत तीर्थयात्रा करावी. आता 29 तारखेला माऊलींच्या दिंडीचं प्रस्थान आहे. जे जे वारकरी आणि आम्ही सर्व त्यात सहभागी होणार आहोत ते आम्ही सर्वजण काय करायचे आहे, प्रस्थानादरम्यान नामस्मरणच केलं गेलं पाहिजे. आम्ही नामस्मरण न करता घोषणा देतो. काय? वारीला जायच्या गाडीमध्ये बसल्यानंतर एकदम जोरात घोषणा देतो. काय? कुंडलिक वरदा. म्हणजे एखाद्या प्रचाराच्या गाडीसारखाच तो प्रकार झालेला असतो. त्यावेळेला फक्त सौम्य आवाजामध्ये जर आपण नामस्मरण करीत राहिलो तर त्याचा परिणाम वेगळा असतो. त्याचा परिणाम वेगळा असतो. आणि म्हणून तीर्थयात्रा करीत असताना सुद्धा नाम साधना सोडू नये असा नियम आपण समजायला काय हरकत नाही. त्याच्या पुढचं चरण आहे ते म्हणजेच नामासी विन्मुख तो नर पापिया हरिविण धावया न पवे कोणी. आता नामाशी विन्मुख म्हणजे काय? जो नामस्मरणामध्ये फारसं काही रस दाखवत नाही. मग विन्मुखच्या समान विरुद्धार्थी शब्द आहे सन्मुख. मग जर तुम्ही नामस्मरण करत नसाल तर हरी तुम्हाला पावणार नाही. नुसती माळ घालून ते भागत नाही, नुसतं पंढरीची वारी करून सुद्धा ते भागत नाही. काय होतं, आमच्या वारकऱ्येतर मंडळी आमच्याशी बोलताना असं बोलतात की तुमच्या वारकऱ्यांपेक्षा आमच्याकडे कितीतरी चांगले वागणारे लोक आहेत, तुमच्या माळकऱ्यांपेक्षा कितीतरी शुद्ध आचरण असणारे आमच्याकडे लोक आहेत. पण ते शुद्ध आचरण असून तुमच्याकडे काय उपयोग नाही. त्यांच्याकडं हरीच नामस्मरण आहे का?
हरीचं नामस्मरण नसेल तर तुम्हाला त्याचा काहीच उपयोग नाही. आणि म्हणून हरीचं नामस्मरण केलं तर तो नक्की तुमच्याकडे धावत येईल. कसा धावत येईल? तुम्ही हरीचा धावा केल्यानंतर हरी तुमच्याकडे कसा धावत येईल? आम्हाला धावत आलेला हरी सुद्धा कळत नाही. आम्हाला त्यासाठी फक्त पुराणातली उदाहरणं पाहायची असतात. काय की भक्त पुंडलिकाने कुणाचा धावा केला? नारायणाचा धावा केला आणि मग त्याला हिरण्यकश्यपूच्या म्हणजे ह्याच्यातून जाचातून नरसिंह अवतारातून त्यानं हरीनं काय केलं? त्यांना सोडवलं. हत्तीचा पाय मगरीनं धरला तेव्हा श्रीहरीनं त्या हत्तीला सुद्धा त्या धाव्याबरोबर नामस्मरणाच्या द्वारे मत्तीला येऊन सोडवलं. द्रौपदीला मत्तीला येऊन सोडवलं. पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आता असे प्रसंग घडतील काय? तुमच्या आमच्या जीवनामध्ये आमच्या असे प्रसंग घडतील काय? घडतील केव्हा? जेव्हा मी आर्ततेनं हरीचं नाम घेईन तेव्हा. भक्तांचे जे 4 प्रकार आहेत त्यातल्या पहिल्यावरतीच लक्ष केंद्रित करायचं फक्त नामस्मरण भक्तीला. तो म्हणजे आर्तभक्त. आर्ततेनं देवाचं नाम घ्यावं. का देवाचं आर्ततेनं नाम घ्यावं? कारण तो माझ्याकडे आला पाहिजे असं आर्ततेनं नाव तुकोबरायांनी घेतलं. म्हणून ते म्हणू शकतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. ही ताकद कुणाची आहे? तुकोबरायांची आहे. का ही ताकद तयार झाली? आर्तभाव, भगवंताला आळवण्याचा आर्तभाव. चुकलिया माये बाळ हुरु हुरु पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशव. असं वाटतंय आम्हाला? असं वाटतं काय आम्हाला? आता मी खालच्या डायनिंग हॉलमधून चहा पिऊन वर येत असताना तिथली काही दृश्य पाहिली. त्या चहाच्या किटलीच्या शेजारी साखरेच्या वाटीमधली साखर इतरत्र इतकी विस्कटलेली आहे आणि हे हरिभक्तांचं कृत्य आहे म्हटल्यानंतर आता काय करावं? हरिभक्त जर अशा पद्धतीनंच काय करत असतील तर मग माझ्या हरीसाठी माझी किती आर्तता आहे. हे ठिकाण हरीचं आहे तर मग मी कसं इथली शिस्त पाळली पाहिजे? मग ती आर्तता आपल्या नामस्मरणात असेल, आर्ततेनं जर भगवंताला आम्ही आळवत असेल तर मग निश्चितच तो आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही. दळिता कांडिता तुझं गाईन मी अनंता. एक भाग झाला. दुसरा, नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, विकत घेतला श्याम, बाई बी विकत घेतला श्याम. मग काय केलं तिनं? कवडी दमडी तर खर्चिली नाही आणि श्याम तर तिनं आणलाय, पण तो नुसता आणला नाही, ती विकत आणलाय असं म्हणते. विकत आणलेला श्याम आहे, पैसे तर दिले नाहीत. मग हे ट्रान्झॅक्शन झाले तरी कसं? हा व्यवहार झालाय तरी कसा? त्यासाठी त्याचं पुढचं उत्तर आहे, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजी आले हरिनाम. म्हणजे त्याला अजपा जप असं शास्त्रामध्ये म्हणतात की श्वासावर चालणारा जप. श्वास आत गेला तरी रामकृष्ण हरी, श्वास बाहेर आला तरी रामकृष्ण हरी. असं ज्याचं श्वासावरतीच हरीला बसवलंय त्यानं, त्याच्यासाठी हरी येईल नव्हे, आलाच पाहिजे. आणि ते आश्वासन ज्ञानेश्वर माऊली देतात, मी पण नव्हे. आणि म्हणून तेच काय म्हणतात की हरिविण धावया न पवे कोणी. अशा रीतीनं हरिनाम हे आपण तळमळीनं घ्यावं, आतुरतेनं घ्यावं अशी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्याच्यानंतरचा पुढचा चरण आहे, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. आता वाल्मिकींचा इथं दाखला दिलेला आहे की नामस्मरणानं काय होतं? वाल्याचा वाल्मिकी होतो. आता ही वाल्याच्या वाल्मिकी होण्याची क्रिया जी आहे, त्या वाल्मिकी ऋषींची कथा अशी सांगतात की नारदांच्या भेटीनंतर नारदांनी त्यांना नामस्मरणाला बसवलं. नामस्मरणाला बसल्यानंतर
त्यांच्या अंगावरती वारूळ तयार झालं तरी सुद्धा त्यांचं नामस्मरण चालू होतं आणि त्या कथेत असं सांगितलं जातं पुढं की त्या वारुळातून आवाज येत होता, श्रीराम श्रीराम श्रीराम. आता आपल्या अंगावर वारूळ तर नव्हे, डास जरी गुई गुई करायला लागला तरी आमचं नामस्मरण काय होतंय, झटक्यात बंद आणि बॅट शोधायला सुरू. अरे ते ओडोमास लावा रे, ते फाईल लावा, बॅट आणा, खरं हा डास आधी घालवल्याशिवाय मी शांत चित्तानं नामस्मरण घेऊ शकत नाही. मग पुंडलिकाचं उदाहरण आम्ही सांगतो. पुंडलिकाला भक्तांच्या मध्ये कितवा क्रमांक आहे? पुंडलिकाला भक्तांच्या मध्ये कितवा क्रमांक आहे? सर्वात पहिला. ज्याला आपण तुलनात्मक विचार म्हणायचा. संत ज्ञानेश्वरांना भक्तांच्या मध्ये पहिला क्रमांक आहे का? संत तुकोबारायांना भक्तांच्या मध्ये पहिला क्रमांक आहे का? संत नामदेवरायांना भक्तांच्या मध्ये पहिला क्रमांक आहे का? नाही. मग भक्तांच्या मध्ये पहिला क्रमांक कुणाला दिलाय आपल्या संप्रदायामध्ये? भक्तांच्या मध्ये पहिला क्रमांक कुणाला दिलेला आहे? पुंडलिकाला दिलाय. का दिलेला आहे? दोन गोष्टी करता. एक, त्यानं काय केलेलं आहे, आपल्या मात्या पित्यांची सेवा केलेली आहे, म्हणजेच त्यानं आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. आणि जो कर्तव्याला सन्मुख आहे आणि भगवंताच्या भक्तीत आहे त्याचा क्रमांक पहिला. भक्तीमध्ये पहिला क्रमांक यायचं सूत्र तरी तुम्हाला समजलं? भक्तीमध्ये पहिला येण्याचं सूत्र काय? आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य चोख पार पाडणे आणि ते पार पाडत असताना भगवंताची भक्ती करणे. ते पार पाडत असताना भगवंताची भक्ती करणे. पुंडलिकानं काय केलं? आपल्या आईवडिलांची सेवा चोखपणाने पार पाडली, भगवंताची भक्ती सांभाळली आणि जेव्हा मांडी पोखरायला भुंगा आला तरी सुद्धा त्यानं तिकडं लक्ष दिलं नाही. मग इतकं टोकाचं उदाहरण जेव्हा आपल्या समोर ठेवलं जातं तेव्हा मग आपण आपल्या भक्तीला किती चिकटून राहिलं पाहिजे, किती त्या भक्तीबाबत आपण कठोर असलं पाहिजे, हा फार महत्वाचा भाग आहे. ज्याला आपण भाषेच्या व्याकरणात वेगळे वेगळे शब्द आहेत. भक्तीबाबत कठोर असणं, भक्ती ही कोमल गोष्ट आहे, भक्ती ही अगदी नाजूक गोष्ट आहे, तरी सुद्धा मी इथे एक शब्द वापरला काय की भक्तीमध्ये आपण कठोर असलं पाहिजे. कसं कठोर असलं पाहिजे? भक्त पुंडलिकासारखं कठोर असलं पाहिजे. कितीही त्रास झाला तरी भक्ती सोडायची नाही. त्याला शास्त्रामध्ये एक शब्द आहे तितिक्षा. शास्त्रामध्ये त्याला कोणता शब्द आहे? तितिक्षा. म्हणजे समाधी षटकामध्ये तो एक भाग आहे. तितिक्षा म्हणजे काय? कितीही मनाला, शरीराला, परिस्थितीने मला त्रास उत्पन्न झाला तरी मी स्वीकारलेली भक्ती सोडायची नाही. आमचं काय होतंय बघा, नुकतीच माळ घातली, माळ घालून मी पंढरपूरला जाऊन आलो आणि तोपर्यंत घरात आल्यानंतर काहीतरी दुर्घटना घडली. लगेच माझं विचाराचं चिंतन असं चालू होतं, माझ्या माळ घालण्याचा आणि त्या घरात घडलेल्या दुःखद घटनेचा काहीतरी संबंध असणार, बहुतेक हे चुकतंय काहीतरी. म्हणून मग कुणाला तरी जाऊन विचारायचं की अरे मी माळ घातली आणि घरी असं घडलं, हे याचं तुम्ही काहीतरी उत्तर सांगा. त्याचं उत्तर काय सांगा? तुम्ही माळ घातली नसली तरी व्हायचं ते होणार. आता पेपरमध्ये तुम्ही गेले, 8 दिवस वाचताय, अपघात आणि पाण्यात बुडून दररोज 4 ते 5 लोक काय झालेले आहेत? यमसदनी गेलेले आहेत. मग त्यांच्या घरामध्ये भक्ती काय नसेल काय? असणार आहे. पण ज्याची त्याची वेळ आल्यानंतर जे ते होत राहतंय त्याचा विचार न करता माझी परीक्षा बघण्याकरता कदाचित पांडुरंगानं काय केलं असेल, हा प्रसंग दिला असेल. मी माझी भक्ती पांडुरंगाची सोडणार नाही, मी माझ्या भक्तीला चिकटून राहील, असा आपला निश्चय जर झाला तर समजायचं आपण काय आहे? नाणं वाजवून घेतल्यासारखे भक्त आहोत. आपण नाणं वाजवून घेतल्यासारखे भक्त व्हावे की आहे बाबा चाललंय ॲज इट इज, असा एक फार चांगला शब्द आहे. म्हणून 12वीच्या एका इंग्लिशच्या पुस्तकामध्ये ती खूप चांगली कथा होती. ती कथा अशी आहे की 4 विद्वान विद्यार्थी होते आणि ते आपलं भवितव्य कुठं निघेल हे विचारायकरिता एका स्त्रीकडे गेले आणि ती स्त्री होती अंध.
हे डोळं सुदृढ हुशार असून आपलं भवितव्य विचारायला कोणाकडे गेलेले आहेत? गावातल्या अंध देवऋषी बाईकडे गेलेले. मग त्या गावातल्या देवऋषी अंधबाईनं त्यांना बसवलं, पाणी वगैरे दिलं आणि तिनं साधा प्रश्न केला की तुम्ही जर हुशार विद्वान आणि सुदृढ आहात तर तुम्ही माझ्याकडे यायचं काही कारण नाही, तुमचं तुम्ही काय करू शकता, मार्ग शोधा. त्यावेळेला ते म्हणतात आम्हाला काय समजत नाही, तुम्हीच सांगा, आम्हाला काय समजत नाही, तुम्हीच सांगा. मग त्या बाई म्हणाल्या ठीक आहे, तुम्हाला मी काय करते आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक पीस देते आहे. ते पीस जिथं पडेल तिथं ज्याचा त्याला काय सापडेल, खजिना सापडेल. आणि तुम्ही अशा पद्धतीनं माझ्या घरापासून उत्तर दिशेला चालायला सुरू करा आणि तुम्ही ती पिसं जास्त घट्ट पण धरू नका आणि जास्त हलकी पण धरू नका, पडतील तिथे ज्यानं त्याचा खजिना असेल. असं जात असताना पहिल्याचं पीस थोड्या अंतरावरती पडलं. तिथं त्यानं ती जागा तपासून पाहिली तेव्हा तिथं सगळी चांदी, तिथं सगळी तांब्याची खाण होती, तांब्याची खाण होती. त्यावेळेला तो म्हणाला ठीक आहे, आता मला माझ्या प्रारब्धाप्रमाणे काय मिळालेलं आहे, तांब्याची खाण मिळाली आहे, तुम्ही तिघं पुढे जा. पुढे तिघं नेल्यानंतर थोड्या अंतरानंतर आणखी एकाच्या हातातलं पीस पडलं, त्याच्या जागी त्याला चांदीची खाण मिळाली. मग ती पाहिल्यानंतर तो पुढच्याला म्हणाला आता असं कर, कदाचित तुला पुढे गेल्यानंतर काय मिळेल, सोन्याची खाण मिळेल. तू काय कर, जर तुला सोन्याची खाण मिळाली तर तू मागं ये, आम्हा दोघांना घे आणि आम्हा तिघांना आपण तिथे मिळून जाऊया, असं करूया. असं ते चौघं मित्र निघाले होते. मग त्या चौघात मित्रांपुढे गेल्यानंतर तिसऱ्याचं पीस पडलं, तिथं त्याला काय मिळाली, सोन्याची खाण मिळाली. पण चौथा म्हणाला माझ्या हातातलं पीस अजून पडलेलं नाही, मला कदाचित काय मिळेल, हिऱ्या माणकांचाच खजिना मिळेल, तो जर मिळाला तर मी तुम्हा तिघांना न्यायला येतो. आणि तो असं पीस पुढे घेऊन गेला. थोड्या अंतरावरती गेल्यानंतर त्याला असं दृश्य दिसलं की एक माणसाचं एक दातेरी चकती डोकं गर 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 चिरते आहे आणि ती त्याच्या डोक्यातून रक्त बाहेर येत आहे. तो कळवळतो आहे पण त्याला काही सुटका मिळत नाही. हा पीस घेऊन त्याच्याजवळ जाऊन विचारतो की हे काय आहे, मला जरा सांगा समजावून. असं म्हटल्या सरशी त्याच्या डोक्याची चकती निघते आणि याच्या डोक्याचं कात्री करायला सुरुवात करते, याचं डोकं चिरायला सुरुवात करते आणि तो माणूस हसत 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 बाहेर पडतो आणि म्हणतो तुम्ही बहुतेक त्या आंधळ्या स्त्रीकडे गेला असणार भविष्य विचारायला. पूर्वी आम्ही सुद्धा असेच आलो होतो आणि आता तुझी सुटका व्हायची असेल तर असेच मूर्ख चार तिथं गेले पाहिजेत आणि भविष्य विचारण्याच्या निमित्तानं 4 पिसं घेऊन आले पाहिजेत आणि तुझ्या भाग्यानं इथपर्यंत येणारा कोणतरी येईल आणि मग तुझी सुटका होईल, तोपर्यंत तुझी सुटका नाही. तोपर्यंत हे पाठीमागच्या तिघांनी काय केलं, या पाठीमागच्या तिघांनी काय केलं, जो तांब्याच्या खाणीवर बसलेला होता तो फार वेळ वाट पाहिला, अजून ते कसे आले नाहीत, म्हणून हा तांब्याची खाण सोडून पुढं आला. पुढे येऊन बघतोय तर तिथं सोन्याच्या खाणीवर आपला मित्र होता. तो म्हणाला अरे ते पुढे गेलं काय जाईल, असं करत ते तांब्याची खाणवाला, सोन्याची खाणवाला, चांदीची खाणवाला सगळेच पुढं आले. आणि त्यांनी समोरचं दृश्य बघितलं की आपला चौथा जो मित्र आहे त्याची अवस्था अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याला सोडवायचं असेल तर काय करायला पाहिजे, पुन्हा 4 लोकांनी कुठेतरी मागं त्या स्त्रीकडे गेलं पाहिजे, पिसं घेऊन आलं पाहिजे. तेव्हा तोच काय म्हणतो, माझ्या नशिबानं मला जे काय भोग लागलेत ते मी भोगतो, पण तुम्ही मात्र काय करा, तुमच्या खाणीवर जावा आणि पहा. ते परतीला येत असताना विचार करतात तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतंय आपण खाणीची जागा सोडून आलो पण त्याच्यावरती काय मार्किंग केलं नाही, खुणा केल्या नाहीत. त्यांना परत येताना एकालाही खाण सापडत नाही. तात्पर्य काय, प्रारब्धात असेल ते होईल. सुरुवात कुठून झाली, मी काहीतरी भक्ती मार्गाला लागलो आणि माझ्या जीवनामध्ये काहीतरी अभद्र घडलं तर त्याचा संबंध देवाशी आणि भक्ती मार्गाशी जोडायचा नाही. यात अभंगातलं शेवटचं चरण आहे, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. नामस्मरण करणाऱ्याचं कुळ शुद्ध होतं असं इथं आपल्याला काय दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. त्यासाठी आपण बघूया
हरिहरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाशा तया मोक्ष, हे एक आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नासती. नामस्मरण भक्तीने या आपल्या शरीराला आणि आपल्या एकंदरीतच व्यक्तिमत्वाला जे जे दोष लागलेले आहेत ते सगळे निघून जातात. आता एक प्रश्न विचारूया तुम्हाला. तुम्ही आम्ही सर्वजण स्वतःला अगदी पूर्ण 100% स्वच्छ समजतो आहोत का? आम्ही पूर्ण पवित्र आहे असं आपण सर्वजण समजतो का? नाही. जरी असलो तरी सुद्धा समजत नाही, कारण कुठेतरी आणि कुठेतरी चुकून आपलं काहीतरी चुकलं असेल. तर आपल्याला स्वतःला जर दोषमुक्त व्हायचं असेल, आपल्याला जर पूर्व पातकातून सुद्धा बाहेर यायचं असेल, तरी सुद्धा नामस्मरण भक्ती ही आपल्याला डिटर्जंट पावडर सारखी आहे. आपल्याला ती स्वच्छ केल्याशिवाय राहत नाही. नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेच झाले परम पवित्र. नामस्मरणाने पाषाण सुद्धा तरले, तिथं तुमच्या आमच्यासारखे सजीव का तरणार नाहीत? म्हणून नामस्मरण भक्तीची अनन्यता पुन्हा एकदा या अभंगामध्ये काय केलेली आहे? अधोरेखित केलेली आहे. अशा रीतीने हा 10व्या क्रमांकाचा अभंग संपलाय आणि आता आपण 15व्या क्रमांकाच्या अभंगाकडे. 15व्या क्रमांकाचा अभंग आहे, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. आता पुन्हा समजून घेण्याची पद्धत. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. आपल्या संप्रदायामध्ये अभ्यासामधला भाग आहे द्वैत आणि अद्वैत. द्वैत म्हणजे काय, द्वैत म्हणजे काय आणि अद्वैत म्हणजे काय, हे जेव्हा आपल्याकडे व्यवस्थित होईल तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येईल. जेव्हा आपण व्यावहारिक सत्तेतून सगळीकडे पाहतो तेव्हा त्याला काय समजायचं? द्वैत. मी वक्ता, तुम्ही श्रोते. मी वक्ता हा माईक, मी वक्ता हा फ्लॉवर पॉट, मी वक्ता हा पाण्याचा तांब्या, वरचा पाण्याचा तांब्या आणि आत पाणी. किती झाल्या गोष्टी? प्रत्येक गोष्टी 2-2 झाल्या. जेव्हा आपण सगळ्या वस्तू 2-2 रूपानं पाहतो तेव्हा ते काय समजायचं? द्वैत. आणि त्या सगळ्या याच्या सर्व आम्ही एकच आहोत, याला काय म्हणायचं? अद्वैत. आता ते कसं साधायचं? सोपं तंत्र आहे. हा पाण्याचा तांब्या कशापासून बनवला आहे? स्टीलपासून बनवला आहे. स्टील हा धातू कुठून मिळाला आहे? पृथ्वीतून मिळाला आहे. पृथ्वी हे काय आहे? भगवंतानं पृथ्वी आप तेज वायू ह्या मूल तत्वातलं घटक आहे. ते मूल तत्व कुठून आहे? त्या ब्रह्मापासून आहे. म्हणजेच तांब्यामध्ये कुणाचा आविष्कार आहे? तांब्यामध्ये कुणाचा आविष्कार आहे? ब्रह्माचा आविष्कार आहे. मी सुद्धा कशापासूनची निर्मिती आहे? भगवंतापासूनचीच निर्मिती आहे. व ही भगवंताची निर्मिती, मी ही भगवंताची निर्मिती. व्यावहारिकदृष्ट्या हा तांब्या आहे, व्यावहारिकदृष्ट्या मी माणूस आहे, पण आम्ही दोघे अद्वैतदृष्ट्या एक आहोत. आम्ही दोघे अद्वैतदृष्ट्या एक आहोत. अर्जुना समत्व चित्ताचे, हे सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे, जे सर्वत्र सदा सम. इथं पण सम आहे आणि इथं पण आहे. मग तुम्ही काय करताय? हा, गुड, चांगला एक्झाम्पल आहे. आपण रस्त्यानं प्रवास करीत असताना छोटं कुत्र्याचं पिल्लू गाडी खाली आल्यानंतर आपल्याला कसं वाटतंय? छोटं कुत्र्याचं पिल्लू जेव्हा आपल्या गाडी खाली येतं, काय करून ते ओरडते आणि त्याचा जीव गेलेला असतो, तेव्हा आपल्याला कसं वाटतं? कसं वाटतं? आम्हाला कसं वाटतं आणि ड्रायव्हरला कसं वाटतं यात फार फरक आहे. आम्हाला जरासं असं व्हायला नको होतं असं वाटतंय, आणि ड्रायव्हर म्हणतोय आत्तापर्यंत अशी बरीच वीट गेलेली आहे. ड्रायव्हर काय म्हणतात? अशी आत्तापर्यंत मी बरीच कुत्री मारलेली आहे. काय करणार? काय करायचं? अर्जुना समत्व चित्ताचे. इथं चित्ताचं समत्व कसं ठेवायचं? साधं सोपं गणित आहे. आत्ताचं सूत्र, प्रारब्ध त्याचं होतं म्हणून ते आमच्या गाडी खाली आलं आणि मेलं. फार मनाला लावून घ्यायचं नाही. याचा अर्थ मनाला लावून घ्यायचं नाही असंही नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये ते चुकायचं आणि पारमार्थिक सत्तेमध्ये सूत्र जोडवून घ्यायचं की आमच्या आणि त्याच्या प्रारब्धामध्ये ते होतं म्हणून ही घटना घडलेली आहे.
आणि म्हणून फार त्या गोष्टीचा मनाला न लावून घेता ही सगळी भगवंताची योजना आहे असं म्हणून भगवंतावर सोडून द्यायचं. जे भगवंत किती उदार आहे बघा. एक अभंग आहे, देव उधार उधार न देता म्हणे थोडे पहा, देव चांगला चांगला तुका लोटांगणी आला. जे देव जर एकदा ठरवलं तर तुम्हाला काय देईल, किती देईल हे काही सांगता येत नाही. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडत असणाऱ्या घटना हे प्रारब्धवशात आहेत. भगवंतानं ते आमच्यासाठी नियोजन केलेलं आहे. म्हणून जरी वाईट घटना घडली तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय पाहता आलं पाहिजे, भगवंताचं अस्तित्व पाहता येणं, हीच काय म्हणायची व्यापक दृष्टी. त्याला सारासार विवेक, आणखीन दुसरा शब्द आहे दृकदृश्य विवेक. या पद्धतीनं एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी वेगळा विरळा जाणे. आता बघा, अद्वैत कुसरी म्हणजेच काय, नामस्मरण करणारा हा आधी दुर्मिळच आहे. पण ते नामस्मरण करीत असताना सुद्धा ते अद्वैताच्या भूमिकेतून पाहणारा तो खूप दुर्मिळ आहे. आम्ही नामस्मरण करत असताना, आता मगाशी मी एक तुम्हाला भावपूर्ण नामस्मरण होण्याकरता ज्या देवाचं आपण नाव घेतो त्या देवाच्या चरित्रामधल्या घटना आठवाव्यात आणि ते नामस्मरण घ्यावं असं सांगितलं. उदाहरणार्थ हरिविजय ग्रंथामध्ये श्रीकृष्णाचं चरित्र आहे. नामस्मरण घेताना श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते श्रीकृष्णाच्या अंतर्धनापर्यंत त्याच्या आयुष्यात ज्या ज्या घटना घडल्यात त्या आठवत 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 मी जेव्हा नामस्मरण करीन तेव्हा ते सगळं नामस्मरण होईल. पण त्या सगळ्याच्या पाठीमागे तो जो विष्णू आहे, तो विष्णूच ध्यानात ठेवून जेव्हा मी नामस्मरण करीन तेव्हा मी अद्वैत कुसरी होईल. मी अद्वैत कुसरी नामस्मरण करणारा भक्त कसा होईल याचा आपण काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. मी अद्वैत कुसरी नामस्मरण करणारा भक्त केव्हा होईल, जेव्हा मी जनाबाईंच्या भूमिकेमध्ये जाईल. दळिता तांडिता तुझ गाई नवी अनंता न विसंबे क्षणभरी तुझे नाम गा मुरा. सेवा धर्मी पुण्य आहे सांगे सका श्रीहरी, देवांचाही देव करतो भक्तांची चाल. या भावानं काम करीत असताना सुद्धा मी नामस्मरण करतो आहे. आणि जेव्हा माझ्याकडं कुणाचं साह्य मला मिळतंय तेव्हा ते भगवंतानं मला साह्य मिळवलेलं आहे, दिलेलं आहे. आणि हे सगळं भगवंताचंच माझ्या अवतीभवती वावर सुरू आहे. अशा पद्धतीनं जेव्हा मी चिंतन करेन तेव्हा मी अद्वैत कुसरी व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून मी असा एक दर्जेदार नामस्मरण भक्ती करणारा पांडुरंगाचा भक्त होणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जगाकडे भेदानं न पाहता जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, या दृष्टिकोनातून जेव्हा मी पाहायला सुरुवात करेन तेव्हा मी अद्वैत कुसरी कौशल्य प्राप्त करू शकेन. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमा दमा वैरी हरी झाला. चरण दुसरं. आता बघा, समबुद्धी घेता समान श्रीहरी. आता परवा आपण एक विषय पाहिला की हरिपाठामध्ये हरीच्या नामाची महती सांगितली, हरीच्या नामाची महती सांगितलेली आहे. पण आपण विविध नामांचं स्मरण होतेलं पाहतो आहोत. कोण रामकृष्ण हरी म्हणतं, कोण श्रीराम जयराम जय जयराम म्हणतं, कोण ओम नमः शिवाय म्हणतं, कोण जय श्री गुरुदेव दत्त म्हणतं, कोण अलख निरंजन म्हणतं. अशी जी वेगवेगळ्या प्रकारची जरी नामांचा भेद असला तरी त्याच्या मागं ते एकच तत्व आहे, हे समत्व जेव्हा आमच्या लक्षात येईल तेव्हा जरी माझ्या शेजारी असणारा एखादा भक्त श्री दत्तात्रेयांचं जरी नाम घेत असला तरी तो माझ्याच देवतेचं नाम घेत आहे असं मना काय होऊ शकेल, काय होणं गरजेचं आहे, जाणवणं गरजेचं आहे. मराठी शाळेतली मुलं परीक्षेच्या दरम्यान अभ्यासाला एकत्र बसलेले असतात आणि त्यातला एखादा मुलगा काय करतो, मोठ्यानं वाचायला चालू करतो आणि तो मोठ्यानं वाचायला सुरू करतो तेव्हा त्याच्या शेजारी बसलेला त्याला काय म्हणतोय, मोठ्यानं वाचू नकोस की माझं चुकायला लागलंय. जे तू मोठ्यानं वाचायला लागलास तर काय व्हायला लागलेलं आहे, माझं चुकायला लागलेलं आहे. आमच्या नामस्मरण भक्तीमध्ये
माझ्या व्यतिरिक्त वेगळं नाम घेणारा कोणतरी साधक माझ्या शेजारी असेल तरी सुद्धा मला बिचकायला, मला अडथळा व्हायला काही गरज नाही. तो जे नाम घेतो आहे तेच नाम माझ्याशी सुद्धा, माझ्या नामाशी सुद्धा त्याच तत्वानी साधर्म्य पावलेलं आहे. ही व्यापकता जी आहे ती व्यापकता नामस्मरण भक्तीमध्ये किंवा भक्तीमध्ये आपण सांभाळली पाहिजे. बऱ्याच वेळेला कसं होतं की स्पर्धा लागते. तुमचे गुरु श्रेष्ठ, तुमचं दैवत श्रेष्ठ, तुमची नामसाधना श्रेष्ठ की आमची नामसाधना श्रेष्ठ. इथं काही स्पर्धा नाही आहे. स्पर्धा एकच आहे, त्या भगवंताबरोबरच. स्पर्धा कोणाबरोबर आहे? भगवंताच्या बरोबरच. आणि आपण काय करायचे आहे? मी तुला माझ्याकडे आणल्याशिवाय सोडणार नाही. आणि म्हणून क्षमा दमा वैरी हरी झाला. आता मगाशी जसं आपण तितिक्षा हा आपल्या भक्ती साधनेमधला जे क्षमादी षटकामधला एक प्रात्यक्षिकाचा भाग आहे की तन मन धन शरीर यांना त्रास सोसून सुद्धा भक्ती सोडायची नाही, त्याला काय म्हणायचं आहे? तितिक्षा म्हणायची आहे. तसंच आम्हाला भक्तीला अडथळा करणारे दोन गोष्टी आहेत. कोणत्या? ज्याला आपण शम आणि दम करावा लागतो ते म्हणजे मन आणि शरीर, आमची इंद्रिय. मन सतत काय असतं? चंचल असतं. ते सतत संकल्प विकल्प करत असतं, ते एका जागी स्थिर नसतं. आणि हे शरीराची जी इंद्रिय आहेत ती सुद्धा सतत काय करीत असतात? बाहेर धावत असतात. मग त्या मनाचा आणि शरीराचा शम आणि दम साधायसाठी सुद्धा नामस्मरण भक्ती आपल्याला काय होऊ शकते? उपयुक्त होऊ शकते. कशी? त्यासाठी अभंग आहे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा माझ्या विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना ते धाव घेई, राहे विठोबाचे पायी, म्हणे जीवा नको सोडू, म्हणे जीवा नको सोडू या केशवा. एवढं काय करायचं? आपण स्वतःला रंगवून घ्यायचं. आपण इमारत बांधतो. इमारत बांधल्यानंतर काय करतो? दरवाजाला एक कलर, इमारतीच्या बाहेरच्या बाजूला रंग क्रमांक 2, आतल्या खोलीला रंग क्रमांक 3, किचनला वेगळा, इकडं वेगळा, तिकडं वेगळा. ही सुद्धा एक इमारत आहे. या इमारतीमधल्या वाचन काय करावं? विठोबाचं नाव घ्यावं. त्यानंतर डोळ्यांनी काय करावं? विठ्ठलाच्या रूपाचं सुख घ्यावं. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी. कुणाला? कुणाला? आम्हाला विठोबाचं रूप पाहिल्यानंतर सुख वाटतं. विठोबाचं रूप पाहिल्यानंतर आम्हाला सुख वाटतं का? आणि जर वाटत नसेल तर मग माझं पुन्हा काहीतरी चुकतं आहे. आणि सुख वाटत असेल तर मी बरोबर मार्गावरती आहे. आणि म्हणून तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. कानाने काय करावं? विठोबाचे गुण ऐकावे. अशा रीतीने एक गाणं आहे, अंगी सोहमचा मारा केला, विठ्ठल काकुळतीला. म्हणजे नामस्मरणाचा इतका मारा करायचा की तो विठ्ठल काकुळतीला आला पाहिजे. आणि मग अशा रीतीनं जेव्हा सर्व बाजूनी जेव्हा आपण भक्तीमध्ये रंगून जाऊ तेव्हा मग आपल्याला अद्वैत कुसरी साधायला काही फारसा वेळ लागणार नाही. आणि त्याचबरोबर शमदम आपोआपच काय होणार आहेत? आपल्याला साधणार आहेत. म्हणजे शमदमाची फारशी चिंता करायची गरज नाही. आमचं सगळं जीवन जे प्रापंचिक आहे, तुम्ही आम्ही सगळे 80% शम आणि दम यातच अडकून पडलेलो आहोत. कारण तो काय आपल्याला आवरता येत नाही. मनाला आवरणे आणि इंद्रियांना आवरणे यातच आमचा सगळा वेळ झालेला आहे. एखादी गृहिणी म्हणते बघा, नुकतेच पाय पटलेले जे मूल असतंय, नुकतेच चालायला शिकलेलं जे मूल असतंय, ते सारखं काय करत असतं? घरातून इकडे तिकडे इकडे तिकडे पळत असतं. तिला स्वयंपाक करू की त्याच्याकडे पाहू, स्वयंपाक करू की त्याच्याकडे पाहू. म्हणजे तिला आपल्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्या हे पूर्ण करायच्या आहेत आणि त्या मुलालाही काय करायचं आहे? सांभाळायचं आहे. मग अशा वेळेला ती काय करते की त्याला पाळण्यात ठेव किंवा त्याचा एक पाय बांधून ठेव, अशा पद्धतीनं त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
करते, तसं आमचं जे मन आहे ते जे धावणार आहे त्याचा पाय, आमच्या धावणाऱ्या मनाचा पाय कुठं बांधायचा? नामाच्या दोरीने विठ्ठलाला बांधायचा. कुठं बांधायचा? नामाच्या दोरीने विठ्ठलाला बांधायचा. असं जर झालं तर ते मन धावणार नाही आणि इंद्रिय पण धावणार नाही. त्याच्यानंतर म्हटलं बघा, सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. आता दृष्टांत दिला की इथं बसलेले सर्वजण आणि मी, तुम्हा सर्वांच्या मध्ये काय आहे? राम आहे. असं काय मला वाटतच नाही. का वाटत नाही? कारण त्या पद्धतीने विचार करत नाही आपण. तर त्यासाठी संतांची मदत घ्यायची. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी एक अमुक ऐसी वृत्ती पुरे अहर्निशी ते वस्तू गामी. संतच म्हणतात की तुमच्यात मी 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 म्हणून जे स्फुरण आहे तोच राम. फक्त तो काय करत नाही, आपल्याला झाकलेला आहे तो कळत नाही. कुणी झाकलेला आहे? 3 दोषांनी आमच्यातला राम झाकलेला आहे. कोणते ते 3 दोष? बल, विक्षेप आणि आवरण. बल दोष म्हणजेच काय की वाईट विचारांनी किंवा प्रपंचातल्या विचारांनी आमचं मन भरून गेलंय, त्याला बल दोष असं म्हणतात. विक्षेप दोष म्हणजे काय? वेगवेगळ्या ज्ञानाने आपल्या मनामध्ये केलेला गोंधळ, तो विक्षेप. आणि आवरण दोष म्हणजे काय? उदाहरणार्थ आता हे टेबल आहे, त्या टेबलवरती कशाचं आवरण घातलंय? या टेबल क्लॉथचं आवरण घातलेलं आहे. हे आवरण काढले की तुम्हाला काय दिसणार आहे? हे दिसणार आहे. तसं तुमच्या आमचा बल आणि विक्षेप हे 2 दोष निघून गेले की सद्गुरू काय करतील? सद्गुरू आपल्यावरचं आवरण काढून टाकतील. म्हणून आवरण दोष घालवण्याचं काम कोणाचं आहे? सद्गुरूंचं आहे. बरं झालं बघा, आता माझ्यावरची जबाबदारी कमी झाली नाही. माझ्यावरची जबाबदारी कमी होतच नाही, कारण त्या पहिल्या ज्या 2 जबाबदाऱ्या आहेत बल आणि विक्षेप दोष घालवण्याच्या, त्या तितक्या सोप्या नाही. त्यासाठी प्रयत्न करावा लागतो समाधी षटकाचा. आणि म्हणून अशा रीतीनं माझ्यामध्ये असणारा राम आणि सर्वांमध्ये असणारा राम हा जर गृहीत धरून मी नामस्मरण करायला लागलो तरी सुद्धा समोर एखादा माझा व्यक्ती, माझ्या ओळखीचा किंवा अनोळखी व्यक्ती जरी आला तरी मला काय सुचलं पाहिजे? रामकृष्ण हरी. तांब्या बघितला तरी सुद्धा मी काय म्हटलं पाहिजे? रामकृष्ण हरी. हा माईक पाहिला तरी सुद्धा मी काय म्हटलं पाहिजे? रामकृष्ण हरी. हा फुलांचा फ्लॉवर पॉट पाहिल्यानंतर सुद्धा मला काय सुचलं? आतून आलं पाहिजे रामकृष्ण हरी. इतकं सहज जेव्हा माझी नाम साधना परावर्तित होईल, ते परिवर्तन हे मला काय करून देईल? सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट होईल. आणि सूर्यप्रकाशाच्या ज्या अनेक रश्मी, रश्मी म्हणजे काय? किरणे. रश्मी म्हणजे काय? किरणे. सूर्य जसा त्या किरणांनी सगळीकडे प्रकाश फैलावतो, तसंच आमच्या सर्वांच्या मध्ये तो हरी फैलावलेला आहे. आम्हा सर्वांच्या मध्ये तो हरी फैलावलेला आहे. आणि तो फैलावलेला हरी जो आहे तो समोर जर आला तर मग त्याचं स्मरण करावे की करू नये? आपल्यातल्या सर्वांमध्ये असलेल्या हरीचं मी स्मरण करावं की करू नये? म्हणजे जो समोर आपल्या समोर आला की आपल्याला लगेच कशाची आठवण व्हायला पाहिजे? यांना माझे 2 लाख रुपये अजून द्यायचे आहे, याची आठवण व्हायला पाहिजे की त्यातल्या हरीची आठवण व्हायला पाहिजे? आम्हाला फोन जरी आला एखाद्याचा फोन जरी आला. आता एक 10 वर्षापूर्वीचा पुण्यातला एक किस्सा सांगतो, म्हणजे तुम्हाला समजेल. आमच्या पाहुण्यांकडे मी पुण्यामध्ये गेलो होतो. त्यांच्याकडे लँडलाईनचा फोन होता. मी आत प्रवेश केल्या त्यांनी मला सांगितलं, एक लक्षात ठेवायचं, तू आहेस तोपर्यंत जर तुला कुठला फोन आला इथं आमच्यात तर उचलल्या म्हणायचं हॅलो संस्कृती. काय म्हणायचं? उचलल्या हॅलो संस्कृती असं म्हणायचं. मग मी त्यांना विचारलं असं का? तर ते म्हणाले, अशी एक इथं संस्कृती नावाची एक रिसॉर्ट बनवलेली आहे आणि ती नवीनच त्याचं उद्घाटन झालेलं असल्यामुळं त्यांनी आपल्या ॲडव्हर्टाईजसाठी असं केलेलं आहे की त्यांनी ते
दररोज नियमित 10 लोकांना फोन करणार आहे आणि जे लोक हॅलो संस्कृती म्हणून त्यांचा फोन उचलतील त्यांनाच ते तिकडं फ्रीमध्ये बोलवणार आहे. त्यामुळं कुठलाही फोन वाजला तरी दिवसभरात काय म्हणायचं, फोन वाजला की उचलताना हॅलो म्हणायचं नाही, काय म्हणायचं, हॅलो संस्कृती म्हणायचं. म्हणजे कदाचित आपल्याला तिथं काय होईल, आपलं कनेक्शन तिथं जुळेल आणि एक दिवसाचं फ्री तिथं आपल्याला खायला मिळेल. बरोबर. हा झाला उदाहरणाचा भाग. समोरचा माणूस दिसला की जय श्रीराम म्हणायला काय अडचण आहे, तो आहेच ना. शास्त्रानं आता समजलं ते खोटं तरी आहे म्हणायचं. 10 मध्ये 1000 मधलं 10 झालं. पण इथं एक 100% सर आहे की संत सांगतात की सर्वांच्या हृदयाशी देशीत मी आहे. भगवंत सांगतात की प्रत्येकामध्ये मी आत्माराम रूपान आहे व भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे गुण दोष बाजूला सारून, म्हणून पूर्वी पद्धत होती भेटलेल्याला काय म्हणायचं, राम राम. आता भेटलेल्याला रामराम म्हणतो आपण. आता उद्या एकमेकाला जे लोक भेटतील तेव्हा काय विचारतील, रामराम म्हणतील नाही, किती लीड आहे. उद्याचा प्रश्न एकमेकाला भेटल्यावर काय असेल, कितीचं लीड आहे. म्हणजे आमच्या डोक्यात भगवंतापेक्षा इतर गोष्टी किती खच्चून भरलेल्या आहेत हे याच्यावरून समजतं. तरी सुद्धा एक स्पष्ट लक्षात घ्या, दृष्टांत दिला. जसे सूर्याची किरण स्पष्ट आहे तसं देहादेही राम स्पष्ट आहे आणि म्हणून त्याचं आपण काय करावं, चिंतन करावं. ज्ञान देवा चित्ती हरिपाठ देवा, मागील या जन्मा मुक्त झालो. आणि अशा रीतीनं जो नित्यनेमानं हरिपाठ करेल, नामस्मरण करेल, त्याचा हाच जन्म काय, मागील सुद्धा जन्म काय होईल, मुक्त होईल. ते कसं काय, त्याला पुरावा काय, त्याला साक्ष काय, त्याला साधा पुरावा आहे चांगदेवांचा. चांगदेवांनी काय केलं होतं, योग बळानी 1400 वर्ष आपला देह ठेवलाच होता. पण त्यांना हे कळत नव्हतं की देह कशासाठी आहे. काही लोक काय करतात माहितीये का, इतका धनसंचय करतात की ते सकाळी उठले की पहिल्यांदा पासबुक बघतात, आज किती झाले, आणि तो आकडा किती कोटीतून किती कोटीमध्ये आता वाढतो आहे. असा वाढता वाढे भेदिले शून्य मंडळ नाही, भेदिले रिझर्व्ह बँक इथपर्यंत तो आकडा जातो. आणि ते पासबुक बघतच काय होतं, पहिलं तोगे काऊ कोकत आहे ते काय होतात, निघून जातात. मग आता त्यांनी जो धनसंचय केलाय तो कुणाच्या कामाचा, कुणाच्याही कामाचा नाही का. ज्यांना हाताला मिळतो ते काय म्हणतात, आम्ही कुठे कष्ट केलेत, आयतच मिळालेला आहे. त्याला खूप मराठीमध्ये शब्द आहे, आपापाचा माल गपापा. म्हणून अलीकडचे काही मानसशास्त्रज्ञ आणि सोशल सायंटिस्ट म्हणजे समाजशास्त्र सांगतात की मुलांच्यासाठी काहीही करून ठेवू नका. तुम्ही जे मिळवलंय ते तुमचं तुम्ही खावा, भोगा, सुखानं राहावा आणि फक्त त्यांना मिळवायचं कौशल्य शिकवून जावा. म्हणजे जावा हे आणि महत्वाचं. तुम्ही मुलांच्यासाठी काही मिळवून ठेवू नका, त्यांच्यासाठी काही साठवून ठेवू नका. तुम्ही त्यांना तुमचं जे मिळवलेलं आहे ते तुम्ही तुमच्यासाठी वापरा, सुखानं राहा, औषध पाणी चांगलं करून घ्या आणि मुलांना फक्त कमावण्याच्या पात्रतेचे करा आणि जावा. तसं हरिपाठ नित्यनेमानं केला तर मी मागील माझ्या जन्मातून सुद्धा काय होणार आहे, मुक्त होणार आहे. याचाच अर्थ असा की पापाचे कळप पळती पुढे. हरिनाम घेतल्यानंतर पापाचे कळप पुढे पडतील, आपलं शुद्धीकरण व्हायला सुरू होईल. नामस्मरण भक्ती ही आपल्याला सर्व शुद्धीसाठी खूप महत्त्वाची आहे. जसं आपण चहा गाळ्यासाठी काय वापरतो, आपल्याकडे पावडर माझ्याकडे 700 रुपये किलोची आहे, दूध मी अमूलचं वापरतो, गॅस माझा जो आहे तो तर चांगला 25,000चा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जे भांडं ठेवलेलं आहे ते तर सोन्याचंच आहे आणि सोन्याच्या भांड्यामध्ये मी अशा 700 रुपये किलो पावडरचा, अमूलच्या दुधाचा आणि असा इतर सुंदर
आणि त्या कपवशा तर काय बोलूच नका, असं सगळं जय्यत तयारी केलेली आहे. पण तो चहा गाळायला प्लॅस्टिकचं गाळणं सुद्धा नाही. मग ते बाकीची जोडणी काय उपयोगाची? म्हणजे जे नेमकं पाहिजे ते सोडून बाकीचं सगळं गोळा करण्यात काही अर्थ नाही. मग ते गाळणं जर साधं ₹2 जरी प्लास्टिकचं असेल, तरी सुद्धा तुमचं काम भागेल. आम्ही काय करतो आहोत, प्रत्येक ठिकाणी कुठेतरी एकाला वेटेज देतो, एकाला कुठेतरी फार महत्त्व देतो आणि एखाद्याला अगदीच दुर्लक्ष करून सोडून देतो. काही करायची गरज नाही. नामस्मरण भक्ती हा इतका प्रबळ, प्रबळ उपाय आहे तुमच्या आमच्या उद्धाराचा. जर तुमच्या आमच्या उद्धाराचा हा इतका प्रबळ उपाय असेल, तर मग आपण नामस्मरण भक्ती आवर्जून केली पाहिजे. आणि ज्ञानदेव म्हणतात की जे चित्तपूर्वक, मनःपूर्वक हरिपाठ म्हणतात म्हणजेच नामस्मरण करतात, त्यांना निश्चितच हाच जन्म काय, पाठीमागील जन्मांचं सुद्धा काय होऊन जाईल, त्यांची शुद्धी होऊन जाईल. आम्ही म्हणतोय बघा, काय सांगायचं, अमक्या अमक्याचा बाप बोलला आणि त्याचा मुलगा सांगत होता इतकं कर्ज करून ठेवलेलं नाही. म्हणजे आता बापानं केलेलं कर्ज कोणी फेडायचं आहे? मुलांनी फेडायचं आहे. मुलांनी फेडायचं आहे. तसं आम्ही मागच्या जन्मामध्ये काही पाप करून ठेवले असतील तर त्या आम्ही फेडायचे. कशी फेडायचे आहेत? कशी फेडायचे आहेत? प्रायश्चित्त करून नव्हे, किंवा अंड कुठल्या त्रिवेणी संगमी शांत्या करून नव्हे, तर फक्त हरीचं मनपूर्वक नामस्मरण करून. तो हे सोपं का अवघड आहे? हे सोपं आहे का अवघड आहे? खूप सोपं आहे. मग नामस्मरण भक्ती करत असताना मी जर एवढे मुद्दे लक्षात ठेवले की माझं मन, बुद्धी, चित्त नामस्मरण भक्ती शुद्ध करणार आहे, माझं संचित सुद्धा ते शुद्ध करणार आहे, मला हरी उभा राहणार आहे, मला चित्त शांती लाभणार आहे, मला परमपदाची प्राप्ती होणार आहे, मला भगवंताची भेट होणार आहे, इतक्या गोष्टी मी नामस्मरण भक्तीतून मिळवणार आहे. आणि त्या नामस्मरण भक्तीला मला कर्दळे आणावे लागत नाहीत, ऊस आणावे लागत नाहीत, भटजीना बोलवावं लागत नाही, पूजेचा पुडा आणावा लागत नाही, आणि काय आहेर माहेर आणावे लागत नाहीत. फक्त काय आणावं लागतं? काय आणावं लागतं? मनामध्ये निश्चय. कशाचा निश्चय? मी नामस्मरण भक्ती करणार, आणि ती करत असताना हरिपाठामध्ये सांगितले आहे त्या पद्धतीने मी ती करत जाणार आहे. अशा रीतीने अभंग क्रमांक 15, 10 आणि 15 दोन्ही अभंगाचं निरूपण इथं संपलेलं आहे. पुढचे 2 अभंग जे आहेत ते आपण उद्या बघूया. कुंडली कवरधारी विठ्ठल